जय गुरुदेव. ती वस्तू कळा गम्य गोचर, ती व्यक्तातीत व्यक्त अपार, ती निरवयव निराकार वस्तू पुशिली त्वा. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायात आत्मस्वरूपाचं वर्णन करत आहेत. या ओवीमध्ये भगवती पार्वतीनं भगवान शिवाला आत्मवस्तू कशी आहे, तिचं स्वरूप काय आहे, ती कशी दिसते, कशी असते, प्रगट असते की अप्रगट असते, ती मला सांगा, असा भगवती पार्वती मातेचा प्रश्न ऐकून भगवान शिव या ओवीमध्ये म्हणतात, ती वस्तू कळा अगम्य अगोचर. म्हणजे हे परब्रह्म देवी इंद्रियानं जाणता येणार नाही. अगोचर, गोचर म्हणजे इंद्रियानं जाणता येणार, अगोचर म्हणजे जे डोळ्यानं पाहता येत नाही, त्वचेनं स्पर्श करता येत नाही, त्याचा गंध येत नाही, त्याला चव नाही, असं अगोचर. अगम्य म्हणजे बुद्धीनं त्याला जाणता येत नाही, मन बुद्धी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असं तत्व व्यक्तातीत अव्यक्त अपार. अर्थात ते सृष्टीच्या व्यक्त रूपाच्या पलीकड, ते सृष्टी रूपात व्यक्त झालेलं असलं तरीही ते दिसत नाही. दिसत नाही म्हणून त्याला नाही म्हणता येत नाही. निरवयव, त्याला कोणतेही अवयव नाहीत. निराकार, त्याला कोणताही आकार नाही. वस्तू पुशिली त्वा म्हणजे हे देवी, तू जी वस्तू विचारली आहेस, आत्मवस्तू, तिचं वर्णन शब्दात करता येत नाही. केवळ ती अनुभवाने जाणता येते. यासाठी सद्गुरुनाथाची कृपा आणि शिष्याची साधना, सद्गुरुनाथाच्या उपदेशाप्रमाणे शिष्याचं जेव्हा आचरण होतं त्यावेळेस त्याला या स्वरूपाची अनुभूती येते. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. जेव्हा भगवती पार्वती माता भगवान शिवांना परब्रह्म म्हणजे काय, आत्मवस्तू कशी असते, असा प्रश्न विचारते, तेव्हा भगवान शिव अत्यंत प्रेमानं, शिव हे गुरु होते आणि भगवती माता पार्वती ही शिष्य, जी आज्ञेजनाला उत्तम गती देण्यासाठी जिनं शैव विज्ञान भगवान शिवाला विचारलेलं आहे, ते भगवान शिव आपल्या शिष्याला भगवती पार्वतीला अत्यंत प्रेमानं त्या अंतिम सत्याचं स्वरूप समजावून सांगत आहेत. ती वस्तू कळा अगम्य अगोचर. अगोचर आणि अगम्य, ती तू जे परब्रह्म विचारलेलं आहेस, ते परब्रह्म, वस्तू म्हणजे परब्रह्म, आत्मा, आणि त्याची कला म्हणजे त्याचं स्वरूप, त्याची शक्ती कशी आहे, तर अगम्य. गम्य म्हणजे बुद्धीनं एखादी गोष्ट जाणून घेणे. अगम्य म्हणजे ज्याला बुद्धीनं जाणता येत नाही, आपली बुद्धी तर्क वितर्क करून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, ती वस्तू कशी आहे, अगम्य आहे.
माणसाची बुद्धी कितीही तीव्र असली तरी त्या आत्मतत्वाला ती जाणू शकत नाही. अगोचर. गोचर म्हणजे इंद्रियाद्वारे ज्याला जाणता येतं, डोळ्यानं पाहता येतं, हातानं त्याला स्पर्श करता येतो, जिभेनं त्याचा स्वाद चाखता येतो, नाकानं गंध घेता येतो, कानानं तिचं वर्णन ऐकता येतं. पण भगवान शिव म्हणतात आत्मवस्तू अशी आहे की पंच इंद्रिय तिला जाणून घेण्यासाठी असमर्थ आहेत, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय. कारण ती अतीत आहे, ती मनाच्या पलीकडली आहे, बुद्धीच्या पलीकडली आहे आणि इंद्रिय तिला जाणून घेण्यास असमर्थ आहेत. भगवान शिव म्हणतात हे देवी, ती आत्म्याची वस्तू कळा. वस्तू म्हणजे आत्मा, कळा म्हणजे या ठिकाणी तेज अशी आहे जिला तू डोळ्यानं पाहू शकत नाहीस, बुद्धीनं तिचं मोजमाप करू शकत नाहीस. जोपर्यंत साधक बाह्य विश्वात अडकला आहे, मी डोळ्यानं पाहतो आहे तेच खरं आहे, कानानं ऐकतो तेच खरं आहे, ज्या वस्तूला मी स्पर्श करतो आहे तीच खरी आहे, असा जोपर्यंत बाह्य विषयात तो अडकलेला असतो तोपर्यंत त्याला या आत्मवस्तूचं ज्ञान होत नाही. पण तो ज्यावेळेस सद्गुरुनाथाला शरण जातो त्यावेळेस सद्गुरुनाथाच्या चरणावर त्याची श्रद्धा बसते आणि वचनावर विश्वास बसतो, त्यावेळेस त्या साधकाला, त्या शिष्याला सद्गुरुनाथ त्या अनुभूतीची प्राप्ती करून देतात. पुढं माऊली म्हणतात ती व्यक्तातीत अव्यक्त अपार. व्यक्त म्हणजे हे दिसणारे जग आणि अतीत म्हणजे त्याच्या पलीकडचे आहे. आपला देह दिसतो, हे विश्व दिसते, पण या विश्वाला चालवणारी शक्ती दिसते का? हा देह डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, जिभेने स्वाद घेतो, नाकाने गंध घेतो, त्वचेने स्पर्श करतो, पण या सर्व देहाच्या क्रियेला आधार असलेलं चैतन्य, त्याची आम्हाला अनुभूती येते का? ती दिसते का? एक इलेक्ट्रिसिटी आहे, वीज आहे, तिच्या सत्तेनं पंखा फिरतो, मिक्सर चटणी वाटते, फ्रीज पदार्थ थंड करते, वॉशिंग मशीन कपडे धुते, टीव्ही चित्र दाखवते, पण ज्याच्या सत्तेनं हे सर्व यंत्र चालतात ती वीज आम्हाला दिसते का? दिसत नाही म्हणून नाही म्हणता येते का? तर अशी ती वस्तू जिच्या सत्तेनं हे जग, हा देह चालतो, ती चैतन्य शक्ती व्यक्त जगाच्याही पलीकडे आहे, व्यक्त शरीराच्याही पलीकडची आहे, म्हणून ती व्यक्तातीत आहे. अव्यक्त. आपण जे जे पाहतो त्याला नाव आहे, रूप आहे, आकार आहे, पण आपल्या देहामध्ये भरलेलं ओतप्रोत चैतन्य, आजपर्यंत MRI मशीन, डोटा स्कॅन मशीन, कुठल्याही मशीनला त्या चैतन्याचा फोटो काढता आला नाही, म्हणून त्याला आकार नाही. आकार नाही म्हणून त्याला नाही म्हणता येत नाही. दिसत नाही म्हणून त्याला आहे म्हणता येत नाही. आहेही म्हणता येत नाही, नाहीही म्हणता येत नाही, कारण मी आहे ही जाणीव आपल्याला निरंतर अनुभूतीला येत असते. म्हणून माऊली म्हणतात ती कशी आहे? अव्यक्त आहे. त्या आत्मवस्तूला आकार किंवा रूप नसल्यामुळे ती प्रकट होत नाही, पण तिच्या सत्तेनं हा देह चालतो, हे विश्व चालतो. पुढं म्हणतात अपार. त्या सत्तेला सीमा नाही, ती अनंत देहात आहे,
देहात असूनही ती दिसत नाही, पण अनंत देह चालवते, अनंत ब्रह्मांड तिच्या सत्तेनं चालतात. म्हणून तिला मर्यादा नाही, तिला बॉर्डर नाही, ती अपार आहे, अनंत आहे. आपला आत्मा, आपला शिव तत्व परब्रह्म अनंत आहे. आपण डोळ्यांनी जे काही पाहतो ते व्यक्त आणि ते कधी ना कधी संपणारे असते. जे उत्पन्न झाला आहे त्याचा नाश असतो, पण ही आत्मवस्तू या सगळ्या पलीकडं आहे. तिला जन्मही नाही, मृत्यूही नाही, ती एका देहापुरती मर्यादितही नाही. ती आकाशासारखी अखंड आणि अपार पसरलेली आहे. ती निरवयव निराकार. निरवयव, अवयव म्हणजे आपल्या शरीराला हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, नाक आहे, कान आहे, पोट आहे, पाठ आहे, पण त्या आत्मवस्तूला कुठलेही अवयव नाहीत. तिला भौतिक शरीर नाही, म्हणून ती कशी आहे? निरवयव आहे, निराकार, ज्याला कोणताही आकार नाही. फुग्यामध्ये हवा भरली, हवेचा आकार फुग्यापुरता मर्यादित होतो. एका रूममध्ये हवा असली, त्या हवेचा आकार रूम एवढा होतो. एका मोठ्या हॉलमध्ये हवा असली, ती त्या हॉल पुरती होते, पण ती हवा हे रूम, मोठा हॉल ह्याच्या बाहेर ओतप्रोत भरलेली असते, तेव्हा ती अपार असते, ती निराकार असते. पाणी तांब्यात असतं तेव्हा तांब्याच्या आकाराचं असतं, हौदात असतं तेव्हा हौदाच्या आकाराचं असतं, आणि सागरात असतं तेव्हा त्याला आकाररहित होतं. वायूला, पाण्याला स्वतःचा आकार नसतो, पण ते सर्वत्र असतं. तसं ही आत्मवस्तू ला आकार नाही, ती निराकार आहे. भगवान शिव पार्वती मातेला सांगतात, माणसाचं शरीर अवयवानं बनलेलं आहे आणि ते नष्ट होते, परंतु आपल्या आत असणारा जो आत्मा आहे, शिव आहे, त्याला हात, पाय किंवा आकार नाही. ते एक शुद्ध प्रकाश स्वरूप, परमशांत, संकल्प विकल्प रहित, इच्छारहित चैतन्य आहे. वस्तू पुशिली त्वा, ती वस्तू तू विचारली आहेस. भगवान शिव अत्यंत कौतुकानं म्हणतात, शिव म्हणजे गुरु आहेत. गुरु महाराजाकडे लोक माझं हे संसारातलं हे होत नाही, ते होत नाही, मुलगा शिकत नाही, मुलीचं लग्न होत नाही, लेकरू होत नाही, व्यापार चालत नाही, शेतीत पाणी लागत नाही. गुरु महाराज काहीतरी करा म्हणून जातात. पण जो शिष्य आत्मा कसा आहे, आत्मा कसा दिसतो, देहात आहे म्हणता पण तो दिसत नाही, तो कसा आहे असा गुरुला प्रश्न शिष्य विचारतो, तेव्हा त्या शिष्याचं कौतुक गुरु महाराजाला वाटतं. तसं भगवान शिव हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचे आहेत. अत्यंत कौतुकानं म्हणतात, हे पार्वती, तू मला आज जी वस्तू विचारली आहेस तिचे स्वरूप असे अनुपम आहे. ज्या वस्तूविषयी तू विचारला आहेस ती वस्तू माणसाला स्वतःच्या प्रयत्नानं किंवा डोळ्यानं कधीच दिसणार नाही, कारण ती अगोचर आणि निराकार आहे. पण या आध्यात्मिक प्रवासात जर गुरु कृपा झाली तर गुरु साधकाची दृष्टी बदलून टाकतात आणि गुरुच्या कृपेमुळे जी वस्तू एरवी अगम्य होती तीच वस्तू साधकाला स्वतःच्या अंतरामध्ये मीच शिव आहे, मीच चैतन्य स्वरूप आहे, मीच सर्व व्यापक परब्रह्म पर शिव आहे, ही अनुभूती सद्गुरुनाथाच्या कृपेनं शिष्याला होते. असा भाव
या ओवीतून भगवान शिव भगवती पार्वती मातेला सांगतात, ओम शांती शांती शांती.